हॅलो, निकम मॅडम पुढे उभं राहा. तुमचा माईक बंद आहे, माईक चालू करा. हो हो, हा 1-2 मिनिटं. ओके. आज 10 डिसेंबर 2024 मिशन आरंभाअंतर्गत ऑनलाईन इयत्ता 8वी शिष्यवृत्ती क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थी पालक शिक्षकांचं हार्दिक स्वागत. दिनांक 10 ते 18 डिसेंबर अखेर पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्याकडे ह्या आठवड्याचं नियोजन आहे. सर्व विद्यार्थ्यांनी क्लासला जॉईन नियमितपणे उपस्थिती ठेवायची आहे. आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचं पुष्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव खालसा या शाळेच्या आमच्या भगिनी सुनीता निकम मॅडम या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. विषय आहे मराठी आणि उपघटक आहे त्यांचा सकर्मक आणि आकर्मक प्रयोग. तर या संदर्भात मॅडम मार्गदर्शन करतील. सर्वांनी आपल्याकडे एक वही आणि पुस्तक ठेवायचं आहे बरोबर, आणि मॅडम ज्या सूचना सांगतील त्या पद्धतीने आपलं टिपण पण काढायचं आहे. त्याचबरोबर तास झाल्यानंतर तुम्हाला PDF पण शेअर केली जाईल आणि काही शंका असतील तर त्या तुम्ही ऑनलाईन ग्रुपवरच विचारायच्या आहे. सध्या तुमचे सर्वांचे माईक बंद आहेत, तरी सुद्धा तुम्ही नुसतं ऐकायचं नाही तर लिहायचं पण आहे आणि नंतर शंका ग्रुपवर विचारल्या तरी चालतील. तरी आजच्या या तासाला निकम मॅडम यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना शिक्षण विभाग पंचायत समिती कर्जत यांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. सुनीता निकम मॅडम यांचा मनपूर्वक नमस्कार. आज आपण पंचायत समिती कर्जत यांच्या मार्फत इयत्ता 8वी शिष्यवृत्तीसाठी आपण तासिकेसाठी प्रथम पुष्प आज पहिल्यांदा निकम मॅडम सादर करत आहेत. त्यांचा विषय आहे मराठी आणि मराठीतलं सर्वात महत्वाचा घटक असणार व्याकरण. तर आज आपण त्यातीलच व्याकरणामध्ये खूप काही प्रकार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, प्रयोग, वाक्याचे प्रकार, विरामचिन्हे अशा अनेक घटकातून माझा एक छोटासा घटक आहे प्रयोग. तर आपण आज सादर करत आहोत प्रयोग. प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे प्र अधिक यु, त्याची फोड आहे प्र अधिक यु म्हणजेच प्रयोग. तर या प्रयोग घटकामध्ये प्रथमतः आपल्याला वाक्याची फोड करावी लागेल. वाक्याची फोड करण्यासाठी मी एक छोटस उदाहरण घेत आहे. राहुल आंबा खातो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, राहुल आंबा खातो. आधी आपल्याला प्रयोग ठरवण्याच्या आधी आपल्याला या वाक्याची फोड करणं अतिशय महत्वाचं आहे. तर यामध्ये आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला या वाक्यामध्ये शोधायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण एखाद्या वाक्याला जर कोण या शब्दाने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता सापडतो. कोण आंबा खातो? तर आपल्याला याचं उत्तर आपल्याला लगेच लक्षात येईल की राहुल आंबा खातो. म्हणजेच या वाक्यातील कर्ता झाला राहुल. आता आपल्याला काढायचे कर्म, म्हणजे राहुलने कोणत्या गोष्टीवर क्रिया केलेली आहे. राहुलने कोणत्या गोष्टीवर क्रिया केलेली आहे तर ती क्रिया म्हणजेच आहे कर्म. त्यासाठी आपल्याला काय या शब्दाने प्रश्न विचारावा लागेल. काय? राहुल काय खातो? राहुल काय खातो? तर याचं उत्तर अतिशय सहजासहजी सांगू शकतो आपण सर्वजण की राहुल आंबा खातो. म्हणजे कर्म झाले आंबा.
आणि राहुल आंबा खातो, राहिलेली जी क्रिया आहे ती त्याने पूर्ण केलेली आहे, ती क्रियावाचक शब्दाशी याला म्हणायचं क्रियापद. तर खातो हे आहे क्रियापद. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राहुल आंबा खातो यामधील कर्ता, कर्म आणि क्रियापद या वाक्याची फोड केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण वाक्य पूर्णपणे कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद या 3 गोष्टीवर वाक्य हे पूर्ण होत असतं. आणि यातूनच आपण प्रयोगाला एक दिशा देणार आहोत आणि प्रयोग यावरूनच वाक्यातून आपण शोधणार आहोत की प्रयोगाचे सुद्धा 3 प्रकार पडतात. प्रयोगाचे प्रकार 3. एक आपण शोधलेला आहे कर्ता. प्रथम प्रयोगाचा प्रकार आहे कर्तरी, नंतर कर्म आणि त्यानंतर भावे. अशा प्रकारे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. तर यामध्ये आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग हा कर्त्याच्या लिंग, वचन आणि त्याच्या पुरुष यावरून तो ओळखला जातो. जर कर्ता जर बदलला तर क्रियापद बदललं तर समजायचं हा आहे कर्तरी प्रयोग. तर यामध्ये कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार क्रियापद बदलते. तर कर्मणी हा प्रयोग घेतल्यानंतर कर्माच्या लिंग, वचन यानुसार क्रियापद बदलते. आता पुढे आहे भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्म हे जरी बदलले तरी क्रियापदात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्या प्रयोगाला म्हणायचं भावे प्रयोग. कर्त्याच्या व कर्माच्या लिंग, वचन यानुसार क्रियापद बदलत नाही. हा झाला भावे प्रयोग. तर आपण प्रथमतः पाहूया कर्तरी प्रयोग. पहा पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन. प्रयोगाचे प्रकार 3. कर्तरी प्रयोग कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार क्रियापद बदलते. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग, वचन यानुसार क्रियापद बदलते. पण भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग, वचन यानुसार क्रियापदामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आता आपण पाहूया प्रथम कर्तरी प्रयोग.
कर्तरी प्रयोग. यामध्ये आपण सांगितलेलं आहे की कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार क्रियापद बदलते. तर आपण एक उदाहरण पाहूया. अजय आंबा खातो. या आधीच आपण राहुल आंबा खातो हे वाक्य पाहिलं होतं. त्यामध्ये आपण कर्ता, क्रियापद आणि कर्म शोधलं होतं. तर आता आपण कर्तरी प्रयोग त्यानुसार कसं क्रियापद बदलतं हे आपण पाहणार आहोत. अजय आंबा खातो. पहा, अजय काय आहे? कर्ता, आंबा कर्म, खातो क्रियापद. मग आता अजय आंबा खातो याच ऐवजी अजय हे पुल्लिंग आहे, तर आपण स्त्रीलिंगी घेऊ. पहा, स्वाती चिक्कू खाते. या दोन्ही वाक्याचं निरीक्षण केल्यानंतर कळतं की अजय हा पुल्लिंग, स्वाती हे स्त्रीलिंग. अजय पुल्लिंग, स्वाती स्त्रीलिंग. त्यानुसार कर्त्यानुसार क्रियापद बदललं. अजय असल्यामुळे तो खातो आला, पुल्लिंग असल्यामुळे क्रियापद खातो आलं, आणि स्वाती ही स्त्रीलिंग असल्यामुळे खाते आलं. म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते. तर आता कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. एक प्रकार आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी. आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी. आता सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी या दोन कर्तरीच्या प्रयोगामध्ये आपणास दोन प्रकारामध्ये एक फरक जाणवतो. सकर्मक कर्तरी ह्यामध्ये कर्म असते आणि अकर्मक कर्तरी यामध्ये कर्म नसते. म्हणजेच असं मी गाणे गाते हे सकर्मक कर्तरी, आणि अकर्मक कर्तरीमध्ये तो हसला, तो रडला. यावरून लक्षात घ्यायचं की अकर्मक कर्तरीमध्ये कर्म हा प्रकार नसतो आणि सकर्मक कर्तरीमध्ये कर्माशिवाय सकर्मक कर्तरी होणार नाही. कर्तरी प्रयोगाच्या बदलामध्ये जर कर्म असेल तरच तो सकर्मक कर्तरी होतो, आणि ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसेल तरच ते अकर्मक कर्तरी असे होते. चला आता आपण उदाहरण पाहूया. ती घरी जाते. ती घरी जाते. या वाक्यामध्ये ती घरी जाते हे आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग. पोपट पेरू खातो. पोपट पेरू खातो. यामध्ये कर्म आलेलं आहे. पोपटाने काय काम केलंय? पेरू खाण्याचं. म्हणजे यामध्ये कर्म आलेलं आहे, म्हणून हे आहे सकर्मक कर्तरी प्रयोग.
ती घरी जाते अकर्मक कर्तरी प्रयोग. पोपट पेरू खातो हे आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. तर यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूया, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार ते क्रियापदामध्ये बदल होत असतो, म्हणून याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तर पहा, यामध्ये सकर्मक आणि अकर्मक असे कर्मणी प्रयोगामध्ये प्रकार पडत नाही. यामध्ये कर्मणी प्रयोग ओळखण्यासाठी सगळ्यात सोपा आणि अतिशय महत्वाचा घटक म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलते. कर्मानुसार क्रियापद बदलते. राजू चिंच खातो. राजू चिंच खातो. रमेशने सफरचंद खाल्ले. यामध्ये पहा, जर सकर्मक आणि अकर्मक हे कर्मणीमध्ये प्रकार पडत नाही. तुषारने आंबे खाल्ले आणि रमेशने सफरचंद खाल्लं, तर यामध्ये कर्माचे लिंग बदलानंतर क्रियापद बदलते. पहा, जर आपण राजू चिंच खातो असं जर म्हटलं तर हे कर्तरी प्रयोगामध्ये वाक्य येतं, पण रमेशने सफरचंद खाल्ले हे वाक्य कर्मणी प्रयोगामध्ये होते. जेव्हा वाक्याच्या कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तर आपण पुढे पाहूया. केशवने सदरा घातला. केशवने सदरात घातला. पुढे केशवने सदरा, तो सदरा म्हणजेच हे आहे पुल्लिंगी. आपण याच स्त्रीलिंगी मध्ये घेऊया. केशवने विजार घातली. केशवने सदरा घातला. केशवने विजार घातली. पहा, यामध्ये कर्म आहे सदरा, केशव आहे कर्ता आणि घातला आहे क्रियापद. पण पहा, ज्यावेळेस कर्माचं लिंग वचन बदलतं त्यानुसारच क्रियापद बदलतं. विजार ही ती विजार, तो सदरा आणि ती विजार, म्हणजेच ती विजार आल्यामुळे हे आलं स्त्रीलिंगी, म्हणून वाक्याचं क्रियापद बदललं घातली. म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलते, याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. तर आता आपण कर्ता हा यामध्ये सामान्य रूप असतं आणि हा तृतीय विभक्तीने येतो. पहा, ने एशी हे तृतीय विभक्तीने करता येत असतो आणि कर्म नेहमी प्रथमात असत. कर्म कसं असतं? नेहमी प्रथमात असतं आणि कर्ता हा तृतीयार्थी विभक्तीमध्ये येतो आणि क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत असते. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग वचन
यानुसार बदलते तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तर कर्मणी प्रयोगामध्ये सकर्मक आणि अकर्मक अशा प्रकारचे काही प्रकार पडत नाही. पण कर्मणी प्रयोगामध्ये दुसरे प्रकार पडतात, ते आपण थोडक्यात पाहूया. एक, शक्य कर्मणी. शक्य कर्मणी. शक्य कर्मणी हा एक प्रकार आहे. मला डोंगर चढवतो. मला डोंगर चढवतो. मला डोंगर चढवतो. यामध्ये चतुर्थ आलेला आहे पहा, ला, स, ला, ते. याच्यामध्ये चतुर्थ विभक्ती आलेली आहे. शक्य कर्मणी मध्ये चतुर्थ विभक्ती येत असते. दुसरं वाक्य, रामाच्याने. रामाच्याने. रामाच्याने काम करवते. रामाच्याने काम करवते. यामध्ये दोन विभक्ती आलेली पहा, च्या आणि ने. रामाने आंबा खाल्ला, रामाने सफरचंद खाल्लं, फक्त त्यावेळेस एकच विभक्ती लागत होती. पण यामध्ये रामाच्याने इथे षष्टी आणि तृतीय ही विभक्ती लागलेली आहे. हे शक्य कर्मणी प्रयोगामधलं वाक्य आहे. आणि पुढचा प्रकार आहे प्राचीन. आता आपण पहिल्यांदा प्रकार पाहिला होता शक्य कर्मणी, आणि या पुढचा प्रकार आहे प्राचीन व पुराण कर्मणी. प्राचीन व पुराण कर्मणी. यामध्ये ने, जेईले, नेईले, देखीले असे काही वाक्य या प्राचीन व पुराण काळातील वाक्य यामध्ये वापरल्यानंतर, वाक्यामध्ये वापरल्यानंतर प्राचीन व पुराण कर्मणी तयार होते. तर यामध्ये पहा, त्वा काय कर्म करी जे लघु लेकराने. त्वा, त्वा काय कर्म केले जे लघु लेकराने. अशा प्रकारची वाक्य ही प्राचीन व पुराण कर्मणी मध्ये येतात. आता यापुढील एक प्रकार आहे समापन कर्मणी. समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोग. तर यामध्ये ज्याची गोष्ट सांगून झाली होईल तिचे गाणे गाऊन झाले होईल, म्हणजे भविष्य काळातील वाक्यरचना ज्यामध्ये होते त्याला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्याची गोष्ट सांगून झाली. त्याची गोष्ट सांगून झाली हे झालं भूतकाळात, आणि पुढचं आहे होईल, म्हणजे दोन प्रकार. त्याची गोष्ट सांगून झाली म्हणजे भूतकाळ, त्याची गोष्ट सांगून होईल हे भविष्य काळामधील वाक्य आहे. आणि यानंतर पुढचा प्रकार आहे नवीन कर्मणी. नवीन कर्मणी. यामध्येही नवीन कर्मणीमध्ये रावण रामाकडून मारला जातो. उदाहरणार्थ पहा, रावण रामाकडून मारला
जातो. रावण रामाकडून मारला जातो. हे नवीन कर्मणी प्रयोगातील वाक्य आहे. कर्म हा कर्त्याच्या ठिकाणी जातो. जे कर्म आहे, कर्म आपण असं म्हणू शकतो, रामाकडून रावण मारला गेला. म्हणजेच कर्माची आणि कर्त्याची जागा एकमेकजण आदला बदल केली जाते. हा आहे नवीन कर्मणी प्रयोग. आता या पुढील प्रयोग आहे भावे प्रयोग. तिसरा प्रयोग आहे आपला भावे प्रयोग. प्रयोगातील 3 नंबरचा प्रयोग आहे भावे प्रयोग. यामध्ये कर्त्याचा व कर्माचा लिंग वचनाचा कुठल्याही प्रकारचा क्रियापदावर कसलाही परिणाम होत नाही. याला म्हणायचं भावे प्रयोग. कर्त्याच्या कर्माच्या लिंग वचनामुळे क्रियापद बदलत नाही, असा हा भावे प्रयोग आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी कर्तरी प्रयोगामध्ये कर्तरी लक्षात ठेवायचं, कर्ता याच्यावर परिणाम करायचा. कर्त्यानुसार जर क्रियापद बदललं तर लगेच लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोग. आणि कर्मणी शॉर्ट मध्ये कर्म, जर कर्मामधील लिंग वचन बदलून जर क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. पण कर्ताही बदलला, कर्मही बदलून पाहिलं तरीही क्रियापदामध्ये कुठल्याही प्रकारचा जर बदल होत नसेल तर त्याला म्हणायचं भावे प्रयोग. आता ह्या भावे प्रयोगामध्ये 2 प्रकार पडतात, सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग. विद्यार्थी मित्रांनो पहा, कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग 2 प्रकार पडले. कर्मणी प्रयोगामध्ये सकर्मक अकर्मक अशा प्रकारचे प्रकार न पडता नवीन कर्मणी, प्राचीन पुराण कर्मणी, समापन कर्मणी अशा प्रकारचे प्रकार पडतात. पण ते थोडेसे अभ्यासाला थोड्या सकर्मक आणि अकर्मक हे जास्त प्रमाणात यावर जास्त भर द्या. आणि भावे प्रयोगामध्ये सुद्धा सकर्मक आणि अकर्मक अशा 2 प्रकारचे बदल प्रकार पडत असतात. पहा, विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवले. तर वाक्य पाहता आपण, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. विद्यार्थ्यांना कोण शिकवताय? शिक्षक शिकवतात. शिकण्याची क्रिया विद्यार्थी शिकतात. म्हणजेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. यामध्ये पहा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, त्या शिक्षकांच्या ते शिक्षक, त्यानंतर शिक्षिका आहे स्त्रीलिंगी आलं पहा, तो शिक्षक, ती शिक्षिका,
विद्यार्थ्यांना शिकवावे. म्हणजेच कर्ता बदलला तरीही क्रियापदामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा आपल्याला दिसत नाही. रामने रावणास मारले. वाक्य पहा, रामने रावणास मारले. कंसाला कोणी ठार केले? कृष्णाने. म्हणजे कृष्णाने कंसाला ठार मारले. कृष्णाने कंसाला ठार मारले. म्हणजेच कर्ताही बदलला, कर्मही बदललं, तरीही वाक्यामध्ये काहीही बदल होत नाही. ही वाक्य झाली. यामध्ये पहा, कर्म दिसतं पहा, हा कर्ता, कर्म आणि क्रियापद, म्हणजेच हे सकर्मक भावे प्रयोग आहेत. आता आपण अकर्मक भावे प्रयोग पाहूया. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. या हे वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचं आहे. सर्वांचे हसू झाले. सर्वांचे हसू झाले. ही वाक्य आहे अकर्मक भावे प्रयोगाची. एकवचनी नपुंसकलिंगी हे भावे प्रयोगामध्ये असतं. एकवचनी नपुंसकलिंगी विद्यार्थ्यांना ना, स, ला, कर्ता आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. इथे ने लागलं, चे लागलं तरीही क्रियापदामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे असेही प्रकार झाले. वाक्य झालं तरीही क्रियापदामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला पाहायला मिळाला नाही. तर आता अजून एक प्रयोगाचा प्रकार आहे, तो आपल्याला मिश्र आणि संकर प्रयोग आहे. तर तो काय आपल्याला जास्त नाही. ह्या तीनच प्रकारामध्ये आपण आपला अभ्यासक्रमावर बरेचसे घटक येतात. तर यापुढील फक्त थोडक्यात माहिती सांगते. संकर प्रयोग, याला मिश्रही म्हणतात. याला मिश्रही प्रयोग म्हटलं जातं. कर्तृ कर्म संकर प्रयोग. तू मला पुस्तक दिलेस. तू मला पुस्तक दिलेस. तू मला पुस्तक दिलेस. यामध्ये कर्म हे पुस्तक आहे. कर्म काय आहे? पुस्तक. पण यामध्ये अप्रत्यक्ष कर्म ही आहे. अप्रत्यक्ष कर्म ही आहे, पण जास्त करून तू मला पुस्तक दिलेस म्हणून हे कर्म ओळखलं जातं. आणि अप्रत्यक्ष कर्म हे आपल्याला या वाक्यामध्ये आहे, पण ते दिसून येत नाही. उदाहरणार्थ, तू कविता म्हटलीस, तू मला पुस्तक दिलेस, तू गोष्टी सांगितलीस, अशा प्रकारचे वाक्य हे संकर प्रयोग मिश्र या प्रयोगामध्ये येत असते. तर आपण कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग हे पाहिलेले आहेत. तर हे ओळखण्यासाठी काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. काही आपल्याला ओळखण्यासाठी हे कसे ओळखायचे यासाठी आपल्याला छोटेसे क्लू आहेत. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगात
कर्त्याच्या पुरुष लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. आपण पाहिलेलं आहे की कर्ता जर बदलला तर क्रियापदामध्ये बदल होतो. 2. कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. जे कर्तरी प्रयोग आहे हे ओळखण्यासाठी वैशिष्ट्य कर्तरी प्रयोगाची पाहूया आपण. काय हे लिंग वचनानुसार बदलते. लिंग वचन शॉर्ट मध्ये सांगते नोट्स साठी. यानंतर कर्ता हा प्रथम विभक्ती असतो. कर्ता हा प्रथमामध्ये असतो. प्रथमा विभक्तीमध्ये असतो. त्यानंतर कर्तरी प्रयोगात कर्म प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीने असते. कर्तरी प्रयोगात द्वितीया व प्रथमा विभक्तीने असते. कर्तरी प्रयोग लक्षात ठेवण्यासाठी कर्तरी प्रयोगाचे वाक्य लक्षात ठेवण्यासाठी प्रथमतः कर्ता लिंग वचनानुसार जर क्रियापद बदललं तर तो झाला कर्तरी प्रयोग. कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो नेहमी आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्म हे द्वितीया किंवा प्रथमा विभक्तीमध्ये आलेलं असतं. तसंच आपण कर्म प्रयोगाची वैशिष्ट्य पाहू. कसं कर्मणी प्रयोग ओळखायचा. कर्मणी प्रयोग वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर तो कर्मणी प्रयोग होत नाही. म्हणजेच वाक्यामध्ये कर्म खूप महत्वाचे आहे. भावे प्रयोग सकर्मक व अकर्मक दोन्ही प्रकारचे यामध्ये सकर्मक व अकर्मक हे यामध्ये प्रकार पडत नाहीत. कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही. कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. लिंग वचन लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते क्रियापद आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. क्रियापदात बदल होतो. कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. आपण वाक्य पाहिले पहा. केशवने सदरा घातला. तर पहा प्रथमा विभक्ती असते. कर्म कसं असतं प्रथमा विभक्तीमध्ये असतं नेहमी. आणि 3 कर्मणी प्रयोगात कर्ता हा तृतीया विभक्तीने असतो. कर्ता तृतीया विभक्ती. तृतीया विभक्ती म्हणजे काय की कर्त्याला ने एशी हे जर प्रत्यय जोडून आले तर ते झालं तृतीया विभक्ती. पहा मुलाने पेरू आणला. मुलाने चिंच आणली. म्हणजे पहा कर्मानुसार लगेच क्रियापद बदलतं आणि त्याला कर्त्याला नेहमी तृतीय विभक्ती लागते. म्हणजेच ने ए शी असे विभक्ती त्या कर्त्याला लागते आणि कर्मामध्ये लिंगानुसार आणि वचनानुसार बदल हा होत असतो. तर आता हे झालं कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्य. भावे प्रयोगाची वैशिष्ट्य पाहूया. भावे प्रयोग
भावे प्रयोग कसा लक्षात ठेवायचा? यामध्ये पहा, भावे प्रयोगात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही, ते नेहमी स्वतंत्र असते. तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी. भावे प्रयोगामध्ये नपुसकलिंगी, एकवचनी आणि तृतीय पुरुषी असे स्वतंत्र असतं. लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही. भावे प्रयोग सकर्मक व अकर्मक दोन्ही प्रकाराचे असतात. सकर्मक व अकर्मक आणि कर्त्यानुसार व कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. क्रियापद बदलत होत नाही. त्यानंतर भावे प्रयोगात कर्ता वेगवेगळ्या विभक्तीने येतो. कर्त्याला वेगवेगळ्या विभक्ती लागतात. कर्त्याला वेगवेगळ्या विभक्ती लागतात. कर्त्याला भावे प्रयोगामध्ये कर्त्याला वेगवेगळ्या ने लागल, ची लागल, हे विभक्ती वेगळे. षष्टी लागल, सप्तमी लागेल, पुन्हा तृतीया लागेल, द्वितीया लागेल, म्हणजे वेगवेगळ्या विभक्तीनी हा करता येत असतो. भावे प्रयोगात कर्म नेहमी द्वितीय असतं. भावे प्रयोगामध्ये कर्म नेहमी द्वितीय असतं. द्वितीय असते. अशा प्रकारे आपण तिन्ही प्रयोगाची थोडक्यात अशी आपण माहिती पाहिलेली आहे. त्याची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. तर आता आपण त्याची वैशिष्ट्ये ही पाहिलेली आहेत. तर आपण थोडेसे काही उदाहरण घेऊया त्या तिन्ही प्रयोगामध्ये. सरावासाठी आपण उदाहरण पाहूया. विवेक क्रिकेट खेळतो. एक, विवेक क्रिकेट खेळतो. विवेक क्रिकेट खेळतो. यामध्ये कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे, म्हणजे हे झालं कर्तरी प्रयोग. विवेक क्रिकेट खेळतो, सीमा क्रिकेट खेळते, म्हणजे लिंग बदलल्यानंतर क्रियापदही बदलतं. पहा, सीमा क्रिकेट खेळते, सीमा क्रिकेट खेळते, म्हणजेच लिंगानुसार क्रियापद बदलतं. तो विवेक, ती सीमा, म्हणजेच लिंगानुसार क्रियापदामध्ये बदल झालेला आहे. विवेक खेळतो, सीमा क्रिकेट खेळते, म्हणून हे कर्तरी प्रयोगामधील वाक्य आहे. पण हे वाक्य आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. कर्त्यामध्ये बदल झाला आणि कर्त्याचाच बदल क्रियापदामध्ये आपल्याला दिसून येतो. पुढील वाक्य आहे पहा, मिनलने पेन काल हरवला. मिनलने पेन काल हरवला.
हे वाक्य आपण जर पाहिलं तर हे वाक्य मीनलने पेन काल हरवला. तर या वाक्यामध्ये आपल्याला हरवला हे द्वितीय विभक्ती आलेले आहे, ने हा तृतीय विभक्ती आलेला आहे, म्हणजे हे वाक्य आहे अकर्म कर्तरी प्रयोग. अकर्म कर्तरी प्रयोग. तर आपण अजून एक असं वाक्य पाहूया. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला. वाक्य पहा. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्य प्रेमी शिक्षकाने घातला. तर या वाक्यामध्ये आपल्याला घातला हे क्रियापद आहे, घातला हे क्रियापद आहे. कर्ता शोधण्यासाठी घालणारे कोण? शिक्षक. घालणारे कोण? शिक्षक. मग यामध्ये झाला कर्ता हे क्रियापद. कर्म शोधण्यासाठी घालण्याची क्रिया कशावर चालली होती? पाया. पाया. या वाक्यात कर्माच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे क्रियापदात बदल होतो, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग आहे. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला. खूप मोठं वाक्य दिसल्यानंतर आपल्या मनात असं येतं की कर्ता कोणता, कर्मणी कोणता, हे बाकीचं काय. तर यासाठी जर तुम्ही कर्ता शोधण्यासाठी घालणारे, घालणारी अशा प्रकारे जर कोण, घालणारे, घालणारी कोण अशा प्रकारे जर प्रश्न विचारला तर तुम्हाला कर्ता सापडून जातो. त्यानंतर क्रियापद हे वाक्याच्या सगळ्यात शेवटी असतं आणि त्यानंतर क्रिया कशावर झालेली आहे ते आपल्याला कर्म म्हणून शोधलं जातं. तर आपण स्क्रीन शेअर करून काही उदाहरणं पाहणार आहोत सरावासाठी. तर स्क्रीन शेअर सर्वांना स्क्रीन दिसते का? सर स्क्रीन दिसते का? हॅलो, हॅलो, हॅलो. पहा सरावासाठी उदाहरणे. कर्तरी प्रयोगात कर्त्याची टिंबटिंब विभक्ती असते. मुलांनी उत्तर दिले तरी चालेल.
स्क्रीन शेअर केली. आपण आता स्क्रीन शेअर करूया. स्क्रीन दिसते का? पहा, सरावासाठी उदाहरणं आहेत. कर्तरी प्रयोगात कर्त्याची टिंबटिंब विभक्ती असते. तर यामध्ये पहा, कर्त्याची विभक्ती ही प्रथमा विभक्ती असते. पहा, क्रियापदाचा कर्ता व कर्म या दोन्ही कारकाशी असलेला संबंध म्हणजे पर्याय क्रमांक 1 प्रयोग, 2 समास, 3 प्रत्यय, 4 विभक्ती. तर पहा, क्रियापदाचा कर्ता व कर्म या दोन्ही कारकाशी असलेला संबंध म्हणजे प्रयोग. पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1 तो गाणे गातो, कर्तरी प्रयोग. मुलाने आंबा खाल्ला, कर्मणी प्रयोग. मुलाने बैलास मारले, भावे प्रयोग. रामाने रावणास मारले, कर्तरी प्रयोग. तर यामध्ये पहा, तो गाणे गातो, ती गाणे गाते, हा कर्तरी प्रयोग आहे. मुलाने आंबा खाल्ला, मुलींनी आंबे खाल्ले, हे कर्मणी प्रयोग झाला. मुलाने बैलास मारले, मुलीने बैलास मारले, हा भावे प्रयोग आहे. आणि रामाने रावणास मारले, हा कर्तरी प्रयोग. ही जोडी चुकीची आहे. आपण मगाशी वाक्य पाहिलं होतं, विवेक क्रिकेट खेळतो. तर यामध्ये पहा, पर्याय आहेत कर्मणी, 2 नंबर सकर्म कर्तरी, 3 अकर्म कर्तरी आणि 4 भावे प्रयोग. तर यामध्ये पहा, सकर्मक कर्तरी प्रयोग आहे हा. कॅप्टनने खेळाडूला इशारे दिले, या वाक्यात प्रयोग ओळखा. कॅप्टनने हे आहे कर्ता, इशारे आहे कर्म आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, म्हणून हा आहे कर्मणी प्रयोग. खालीलपैकी कोणता घटक प्रयोगाशी संबंधित नाही? प्रयोगाचे आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. त्यातील यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद आणि संधी. तर यामध्ये पहा, कर्म पर्याय क्रमांक 1 कर्म, पर्याय क्रमांक 2 कर्ता, 3 क्रियापद आणि 4 संधी. तर संधी हा प्रयोगाचा प्रकार नाही. खालील वाक्यातील कर्म ओळखा. सुनंदाचा सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. तर आपण कर्म ओळखण्यासाठी कायने जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर सापडतं, सुनंदाने काय वाजवल्या. तर या वाक्यामध्ये सुनंदाने टाळ्या वाजवल्या म्हणजेच 1 नंबरला मी, 2 नंबरला सोहळा, 3 नंबरला टाळ्या आणि 4 नंबरला सत्कार. म्हणजेच यामध्ये पर्याय क्रमांक 3 टाळ्या
हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी वेगळा प्रयोग असलेले वाक्य ओळखा. आम्ही नियमाचे पालन करतो. 2 नंबर पर्याय, आम्ही नियमाचे पालन केले. 3 नंबर पर्याय, मी नियम पाळतो. आणि 4 नंबर पर्याय, मी खूप खेळतो. तर आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की पहिलं, तिसरं आणि 4 नंबरच्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथमांत असून त्याच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. हे आहे कर्मणी प्रयोग आहे. आणि कर्ता 2 नंबर पर्यायामध्ये कर्ता तृतीयांत असल्याने हा आहे कर्मणी प्रयोग. कोणत्या प्रयोगात क्रियापद नेहमी नपुसकलिंगी, एकवचनी व तृतीय पुरुषी असते? कर्ता, 2 नंबर कर्मणी, 3 नंबर भावे आणि 4 नंबर सकर्मक कर्तरी. तर यामध्ये भावे प्रयोगामध्ये कर्ता हा क्रियापद नेहमी नपुसकलिंगी, एकवचनी व तृतीय पुरुषी असते. 10 नंबर, पोलिसांनी चोराला शोधून काढले. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला. तर यामध्ये पहा, सकर्मक भावे, अकर्मक भावे, कर्मणी आणि सकर्मक कर्तरी. तर यामध्ये आहे सकर्मक भावे प्रयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रयोगाचे मराठी व्याकरणातील प्रयोग हा भाग मी आपणास इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रयोगाचा घटक तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. तरी पण विद्यार्थी मित्रांनो, आपण झालेल्या तासिकेचा पुन्हा सराव जर केला तर यामध्ये अधिक प्रमाणात त्या घटकाची घटवणूक होईल आणि तुम्हाला प्रयोग कर्तरी असो, कर्मणी असो आणि भावी प्रयोग असो खूप छान प्रकारे समजून माझ्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत आणि तुम्ही याच्यावर सराव केल्यानंतर खूप छान प्रकारे समजून घेताल. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आज आपण शिक्षण विभाग पंचायत समिती कर्जत यांच्या वतीने इयत्ता 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लास संदर्भात पहिली तासिका घेतलेली आहे. सुरुवात अतिशय छान झालेली आहे. तुमचा आवाज सुद्धा क्लिअर येत होता आणि आपण महत्वाचं म्हणजे संबोध स्पष्ट केला अगोदर आणि त्यानंतर आपण उदाहरणं घेऊन त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी या तासिकेचा सर्वच विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. उद्या सुद्धा मॅडमचा तास आहे, तर आपण सर्वजण उद्या परत पुन्हा एकदा संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान बरोबर 7 वाजता सर्वांनी क्लासला उपस्थित राहायचं आहे. तर पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. थँक्यू.